पहिले सरांनी आपल्याला फुल दिले त्यासाठी थँक्यू सर. सरांना प्रश्न विचारू. असा प्रश्न आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर जे आहे रोज सकाळी 8:30 वाजता शाळेचा टाइम मी जसं तुम्हाला सांगितलं की 9:30 वाजता असतो, पण रोज सर सकाळी 1 घंटा आधी येऊन स्कॉलरशिपच्या मुलांचा म्हणजे 4थी आणि 7वीचा आणि 5वीचा सुद्धा अभ्यास घेत असतात. तर सरांना आपण विचारूया की सर याच्यामधून आपण जो अभ्यास घेतो आहे की मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होतो का या एक्झामचा किंवा हे जे आपण क्वेश्चन सोडवतो याचा? हो, 100% याचा फायदा होत असतो. मी माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट देणारा जो भाग आहे तो इयत्ता 7वी मध्ये असताना स्कॉलरशिप पेपर दिला. त्यानंतरच मलाही या स्पर्धा परीक्षेची गोडी लागली. जर बेस पाहिला आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा बेस पाहिला तर तो बेस इडच आहे आणि म्हणूनच शासनानं ही शालेय शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केलेली होती. आमच्या वेळेस 4थी आणि 7वीला होती आणि शासनानं बदलल्यातही कालावधीमध्ये ही परीक्षा 5वी आणि 8वी साठी केली शालेय शिष्यवृत्ती परीक्षा. परंतु ह्या वर्षीपासून पुन्हा ती 4थी आणि 7वी साठी सुरू होत आहे. तर नक्कीच त्याचा भविष्यात या मुलांना खूप मोठा फायदा होणार आहे. सर अजून काही आपले विद्यार्थी पण आहे जसं की हे विद्यार्थी. बरं मला तुम्ही सांगा आता की तुम्हाला हे प्रश्न इकडे यांच्याकडे दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला हे प्रश्न सर देतात सोडवायला. बरं का, मी काय म्हणतोय तुम्हाला सर जे प्रश्न देतात सोडवायला त्यामध्ये आणि तुमचे जे पुस्तकाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये फरक आहे का कोणते सोपे आहे कोणते अवघड आहे? हे सोपे आहे की ते सोपे आहे? म्हणजे स्कॉलरशिपचे सोपे की शाळेचे सोपे आहे? शाळेचे सोपे म्हणजे शाळेचं पुस्तक तुम्ही सोडवू शकता, बरोबर आहे का नाही? पण स्कॉलरशिपच्या प्रश्नासाठी तुम्हाला थोडाफार तुमचा काय वापर करावा लागतो ब्रेनचा, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये काय असतात ऑप्शन्स, बरोबर ना? सगळे उत्तर आपल्या सारखे वाटतात पण उत्तर कोणतं असतं? फक्त एकच असतं. कोणतं असतं? एकच असतं, बरोबर आहे का नाही? त्यामुळे मला असं वाटतं की याचा नक्कीच तुमच्या जीवनावरती किंवा तुमच्या स्पर्धेसाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होत असणार, बरोबर नव्हते? सगळ्यांना होतोय का? मग त्याच्यामुळं सरांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षेसाठी हे जे क्वेश्चन्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे सर, बरोबर आहे सर. अजून आपण याच्यावर कशा तयारी करून घेऊ शकतो त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता मोस्टली असं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये ना, ज्यावेळेस आम्ही वर्गावर शिकवत असताना बरेच विद्यार्थ्यांना काही प्रश्न सोडवताना जमत नाही. परंतु तेच मुलं ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची गणित त्यांना देतो ते फास्ट मध्ये सोडून टाकतो. आणि दोघांमधला फरक असा आहे का ज्यावेळेस आपण शालेय अभ्यासक्रम शिकवतो त्यावेळेस त्याला स्टेप बाय स्टेप सोडवावे लागतं आणि स्टेपला मार्क आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये बसतात तर त्या स्टेपला व्हॅल्यूच नाही. तुम्ही उत्तर किती फास्ट काढताय, किती परफेक्ट उत्तर काढताय याला त्या गोष्टीचं व्हॅल्यू आहे. आणि ते तिकडं होतं, तिकडं स्टेप बाय स्टेप असल्यामुळे मुलांना त्या स्टेपाला लक्षात राहत नाही म्हणून त्यांना ते अवघड वाटतं, किचकट वाटतं. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये ते ट्रिक्स ना सोडवावे लागतात आणि ट्रिक्स ही कुणी कोणत्याही पद्धतीने लावू शकतं. जसं की आताच केलं कल्याण, बिलकुल पायथागोरस थेरम सॉल्व्ह करायचा पूर्ण सॉल्व्ह करावं लागतं, पूर्णचे पूर्ण. तर त्यांनी काय केलं फक्त इकडच्या वर्गाची बेरीज इकडच्या वर्गाची बेरीज म्हणजे 3चा वर्ग आणि 4चा वर्ग दोघांची बेरीज केली, उत्तर 25 आलं. 25 हा 5चा वर्ग असतो ते लगेच सांगितलं. पण हेच जर तुम्हाला शाळेत सोडवायचंय तुम्हाला स्टेप वाईज सोडवावं लागणार आहे. तिथे तुम्ही काढू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं जे आहे आमचे शाह सर रोज सकाळी मुलांसाठी मेहनत करतात खूप. म्हणजे त्यांना सकाळीच लवकर येऊन सगळ्यात पहिले ते शाळेचं गेट उघडतात आणि मुलांना शिकवतात. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आमच्या गावच्या वतीनं तुमचं काम पण आहे आणि तुम्ही ते खूप छान करताय त्यामुळे तुमचं खूप थँक्यू आणि सरांसाठी सगळ्यात टाइम